नमस्कार मंडळी. तर आज आम्ही निघालोय पुणे टू राजस्थान ट्रिपला. खूप दिवसापासून प्लॅन होता आणि आज शेवटी दिवस उगवला. तर चला तिकडचं कल्चर, फोर्ट्स आणि सगळं काय बघूया. तर मित्रांनो, आपली ट्रिप आता इथं सुरू होत आहे. आता वाजलेत 11:09 आणि आज तारीख काय? आज 23 तारीख 23/10/2025 आणि आपण तळेगाव दाभाड स्थित उर्शे ह्या गावातून निघालेलो आहे. 11:10 झालेली आहेत सकाळची. आता ट्रिप 0 झालेली आहे आपली, पाहू शकता. मंगल मूर्ती. आता हा आमचा फर्स्ट स्टॉप आहे सीएनजी भरण्यासाठी. अजून किती वेळा सीएनजी भरावं लागेल ते मी तुम्हाला पुढे सांगेल. आणि आमच्या या कार मधली स्थिती 80 किलोमीटर आल्याच्या नंतर आमच्या कार मधले मॅडम मंडळी सगळे जरा झोपेच्या मूड मध्ये आहेत किंवा एक एक झोप झाली असेल सध्याची. मॅडम म्हणजे लागून झोपली होती. अरे आपण ह्या आता कच्च्या रोडने, या ठिकाणी ब्रिज आहे का, आपलं कच्च्या रोडने तापतोय. ऑफ रोडिंग. ने दीवान दिल को पनाया इस गिल तेरा अरमान सही. शॉर्टचे व्हिडिओ वेगळे आहेत आणि लॉंगचे व्हिडिओ वेगळे. उससे मंदामानी है काय क्वालिटी जरा किछ बनसे नीचे लोअर काढलं क्वालिटी येईल, कारण ते लय होते कचरा बदले लोक लहान आहे माय कवरला नेसलाय. पाणी बघा तुमच्या हाताखाली बॉटल आहे. आता जुन्नर पुढे घालून कला मी येऊ दिवाळीचं फराळ खारतोय आम्ही. तर मागं गेलो ना, नाही मंचर गेलो माझा. इथून जुन्नरला माळशेर सुरू द्यावा इथून माळशेरघाटला. हा, इकडून रस्ता आहे. पारनेर कल्याण रोड ते आपण आलो होतो ना इथं. हा, आपण विमानतळ करवा शिवनेरी किल्ला पुढे गेलं फोन करत तुझ्या गावाचं चाललं. जवळजवळ 100 किलोमीटर जुन्नर आहे आपले. सार्थक नको खाऊ, जेवायचं बस झालं. हो, पाण्याची बॉटल तुमच्या हाताखाली आहे तिकडे पलीकडनं. आता आम्ही आलोय म्हणजे मध्ये ब्रेक घेतलाय जेवणासाठी. मंदिर बघून मस्त सावली वगैरे बघून थांबलोय. तर इथे जेवण वगैरे करू. आम्ही करूनच जेवण वगैरे सगळं बनवून आणलेलं आहे मस्त पैकी इथं जेवण्यासाठी. 125 किलोमीटर आता किती वाजले? आता 125 किलोमीटर दूर आम्ही इथं आलोय आणि आता दुपारचे 2 वाजलेत. आम्ही एक मंदिर बघून थांबलेलो आहे जेवणासाठी आणि आता आम्ही इथं सावलीत पहिले पाया पडून येतो आणि मग घरून जेवण बनवून आणलेलं आहे तर आम्ही जेवून घेऊ. यूं ही चला चल रहा है, यूं ही चला चल रहा है, कितनी हसीन है ये दुनिया. फूल सारे झमेले देख फूलों के मेले, बड़ी रंगीन है ये दुनिया. लहानपणी आता इतकी पाणी वाजायचं, पण मला वाटतं छोटं पाणी घ्यावं लागेल. बरं घे. असं हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरून बनवून आणायचं, अशी सावलीचं ठिकाण बघायचं आणि असं जेवायला बसायचं, याची वेगळीच मजा येते. अरे वासो काय आहे जागे आणि गोड आहे त्याचा तुम्ही गोड्याच्या खाली गाईची वासरू असं कसं? ओ माय गॉड, सॉरी, आय एम रिअली सॉरी. दूर वो जाने किसका गांव है, बादल ये कैसा छाया, दिल ये कहाँ ले आया, सपना ये क्या दिखलाया है मुझको. हर सपना सच लगे
आम्ही बसलो आता इथे जेवायला आणि आता इथे सगळे आम्ही जेवण करणारे. तुम्ही पण तुमचा असा कोणता अनुभव असेल तर तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. अरे हळद मिळण्यासाठी आता आम्ही मस्त जेवलोय पण आम्हाला मंदिराच्या मागे एक ठिकाण भेटलंय तर मस्त पाणी पाणी आहे. पाणी लागते ना खूप खडी. पैसा बसरायची मला वाटते भिंती. माझी चप्पल होईल खराब. झाली. मस्त असं पाणी येते बघ सरचं. हे काय नक्की कुठून येते हे पाणी? पान दे तो अडवलेलं ते डोंगरावरचं पाणी. पप्पा कुठे चाललंय? इथं आम्ही थोड्या वेळ थांबलो, पाण्यामध्ये थोडंसं खेळलो, थोडंसं चालते फिरते झालो गाडीत रिटर्न बसण्यासाठी आणि परत प्रवास सुरू करणार होतो मनमाडसाठी. थोडंसं मजा केली, फिरलो. त्या आतमध्ये ह्याचं गाव होतं वाटतं आणि ते पाणी वगैरे होतं, शेतीचा बांध ते सगळं पाणी साठून ठेवलेलं होतं या लोकांनी. थोडंसं फिरलो वगैरे आणि मग रिटर्न फिरलो. जाताना मला किडे सुद्धा लागले, त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवते. तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा की हे कोणते किडे होते. मला तर याचं नाव कळलं नाही पण तुम्ही मला नक्कीच सांगा. माझे सगळे फोटोज वगैरे इंस्टाग्रामला मी टाकलेले आहेत, शॉर्ट्स मी इंस्टाग्रामला टाकलेले आहेत, यूट्यूबला पण आहे. तुम्ही जाऊन चेक करा एकदा, कमेंट पण करा. तर आता आमचं इथे जेवण झालंय आणि जवळजवळ 1 ते 1.5 तास आम्ही इथं थांबलो होतो आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो आहोत. शिकेतनचं काम आहे ते खाली ठेपचे. हा समोर दिसतोय तो नॅशनल हायवे, पुणे नाशिक हायवे आणि आम्हाला जायचंय नाशिक या साईडला. लोकपंचायत ITI हे काय लिहिलेलं आहे ग? कुंडी फाटा. हे त्यांनी जॉब मालाचे नाम वगैरे स्टुडिओ कधी तुझे. ये देखो हमारी हीरोइन सिंगम बच्ची की एक चश्मा तोड़ के. आणि तुम्ही पाहू शकता या रस्त्यानी समोर बकऱ्या, मेंढरे आहेत की बकऱ्या आहेत? बकऱ्या आहेत ना, लांब आहेत, दिसत नाही काय नीट. मेंढरा आहेत, मेंढरा आहेत. हो, मेंढरे पण आहेत आणि त्याच्यामध्ये बकऱ्या सुद्धा आहेत, असं मिक्स मध्ये चाललेले आहेत. धनगर आहे ते. मम्मी बरोबर आहे का सेटिंग ही? पण मग काय दिसत ना मला काय काय दिसते वेगळं.
तर मित्रांनो आपण थांबलोय आता CNG मारायला. आणि आता आपण आलो आहोत लासलगावला. मनमाड इथून 29 किलोमीटर सांगत आहे. 48 मिनिट लागणार आहेत आणि इथं अंधार पडलेला आहे. बऱ्यापैकी ट्रॅफिक आणि ट्रॅफिक ही जाम आहे सर. खूपच जाम ट्रॅफिक आहे. आपण लासलगाव त्या गावातून चाललेलो आहोत. तर मित्रांनो आपल्याला आता रेल्वे क्रॉसिंग लागलेली आहे. माजलगाव लासलगाव. लासलगाव मध्ये आपण आहे आता. लेवले लेवले चालली समोर चालली बघ इकडे बघ. अरे अरे केतनला बघ. केतन राहिले पहिले बघितले. तर मित्रांनो गुगल बाबाने आपल्याला एका लय डेंजरच्या रस्त्यावर आणलेले आता रात्रीचं. एकदम कोपऱ्यात रस्ता आहे. हा 20 किलोमीटरचा रस्ता आहे हा. आणि आपल्याला 20 किलोमीटर या रस्त्याने जायचं. पूर्ण जंगल आहे आणि आम्हीच नाही बरेचशा गाड्या या रस्त्याने चाललेले आहेत. तर जवळजवळ अर्धा तास तरी पूर्ण अंधार झालेला आहे. जास्त नाही वाजलेले 6 वाजून 37 मिनिटं झालेली आहे संध्याकाळची. तरी अगदी काळा गुट्टा अंधार. आणि आज तारीख आहे, काय तारीख आहे आज? 23 का 24? आज तारीख 23/10/2025. खेडेगावात चाललेले आता सध्या. आणि फायनली आपण मनमाड या शहरामध्ये दाखल झालेलो आहोत. वेळ झालेली आहे 7:12 संध्याकाळी. आजचा स्टे मनमाडमध्येच राहणार आहे आणि उद्या सकाळी पहाटे उठून आपण राजस्थानसाठी पुढचा रस्ता घेणार आहोत. आता आम्ही मावशीच्या घरी आलेलो आहे मनमाड इथे आणि आम्ही सकाळी लवकर उठून राजस्थानसाठी निघणार आहे. पार्ट 2 लवकरच येईल, त्यामुळे तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. परत भेटूया.